सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मराठी स्टोरीचं नाव आहे वय गेलं पण लग्न ठरत नव्हतं. चला तर आपण पाहूया भाग 6. आईसाठीची प्रार्थना. डॉक्टरनी रोहन आणि पूजाला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. दोघांचीही हृदयाची धडधड वाढली होती. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, आईची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण तिचं हृदय खूप कमजोर झालं आहे. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. डॉक्टर, आई बरी होईल ना? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. हे ऐकतच रोहनचा धीर सुटला. तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसून रडू लागला. पूजा त्याच्याजवळ बसली. ती म्हणाली, रोहन, आई मजबूत आहे. ती नक्की बरी होईल. पण रोहनच्या मनात भीती होती, कारण अनेक वर्षांनी त्याच्या आयुष्यात आनंद झाला होता आणि आता त्याला आईला गमावण्याची भीती वाटत होती. त्या रात्री पूजा हॉस्पिटलच्या मंदिरात गेली. तिने देवासमोर हात जोडले. देवा, माझं सुख घे, पण आईला बरे कर. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. दूर उभा असलेला रोहन हे सगळं पाहत होता. त्याला जाणवलं, पूजा फक्त त्याची पत्नी नव्हती, ती ह्या कुटुंबाचा आधार बनली होती. दुसऱ्या दिवशी आईला थोडी शुद्ध आली. तिने रोहन आणि पूजाला जवळ बोलवलं. हसत म्हणाली, तुम्ही दोघे रडत का आहात? रोहन म्हणाला, आई, आम्हाला तुझी काळजी वाटते. आई हसली. मी अजून कुठे जाणार नाही. सगळे हसू लागले. काही क्षणासाठी वातावरण हलकं झालं. त्या दिवशी पूजा पुन्हा डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली. डॉक्टरने हसत सांगितलं, सगळं व्यवस्थित आहे. घरी परतल्यावर तिने ती आनंदाची बातमी आईला सांगितली. आईच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. ती म्हणाली, आता मला माझ्या नातवाला हातात घ्यायचं आहे. दिवस पुढे जात होते. आईची प्रकृती थोडी सुधारत होती. रोहनला वाटायला लागलं की आता सगळं ठीक होईल. एक दिवस संध्याकाळी सगळे घरी बसले होते. आई जुन्या आठवणी सांगत होती. ती म्हणाली, रोहन लहानपणी खूप खोडकर होता. पूजा हसत होती. घरात पुन्हा आनंद परतला होता. पण नशिबाने अजून एक वळण ठेवलेले होतं. त्या रात्री आईच्या तब्येतीत पुन्हा बिघड झाला. तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टर उपचार करत होते. रोहन आणि पूजा बाहेर उभे होते. रोहन देवाकडे पाहून म्हणाला, देवा, माझ्या आईला वाचव. पहिल्यांदाच तो इतका हतबल झाला होता. पहाटे डॉक्टर बाहेर आले. ह्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू होतं. डॉक्टर म्हणाले, धोक्याची परिस्थिती टळली आहे. हे ऐकतच रोहन आणि पूजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दोघांनी देवाचे आभार मानले. काही आठवड्यांनी आई घरी परतली. ती आता आधीपेक्षा शांत झाली होती. एक दिवस तिने रोहन आणि पूजाला जवळ बोलवलं.
आणि म्हणाली, माझ्याकडे तुमच्यासाठी एक भेट आहे. तिने कपाटातून एक छोटी पेटी काढली. त्या पेटीत तिचे उरलेले काही दागिने आणि एक पत्र होतं. ती म्हणाली, हे पत्र माझ्या नातवासाठी आहे. रोहन आश्चर्यचकित झाला. आई, अजून बाळ जन्मालाही आलेलं नाही. आई हसली, पण आजीचं प्रेम आधीच तयार आहे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. महिने पुढे सरकत होते. पूजाचा 7वा महिना सुरू झाला. घरात बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. आई रोज लहान कपडे पाहायची, खेळणी आणायची आणि भविष्यातील स्वप्न रंगवायची. सगळं छान चाललं होतं. पण एका रात्री पूजाला अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. रोहन घाबरला. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर धावत आत गेले. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. डॉक्टर म्हणाले, आम्हाला तातडीने निर्णय घ्यावा लागेल. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. काय झालं होतं? पूजा आणि बाळ सुरक्षित असतील का? आईचं स्वप्न पूर्ण होणार का? तुमचे मते पुढच्या भागात काय होईल? खाली उत्तर आहे. ए. बाळ सुरक्षित जमेल. बी. मोठा संकट येईल. तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर पाहूया पुढच्या भागात. जोपर्यंत माझ्यासोबत राहा. धन्यवाद.